तर ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडलेली नाही असा दावा इकडे संजय राऊत यांनी केलाय। पडद्यामागे वेगळ्याच पटकथा लिहिली जाते आणि ती पटकथा नंतर सर्वांना कळेल। सगळं काही सुरळीत होऊ द्या, नंतर बोलू असं ते म्हणाले। दरम्यान ठाकरे बंधूंची युती कधी होणार नाही असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। तर सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र मनसेच्या गोट्यामध्ये नेमकं सध्या काय चाललेलं आहे जाणून घेतात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, अनुपमा माझ्या सोबत आहेत मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संदीप देशपांडे आजवर युतीच्या चर्चांबाबत जेव्हा जेव्हा या बातम्या आल्या तेव्हा अर्थातच तुमचं मत सुद्धा आम्ही जाणून घेतलेलं आहे। सध्या संजय राऊत असं म्हणतायत की पडद्यामागे पटकथा लिहिली जाते, आम्ही सकारात्मक आहोत, या बाकीच्या सगळ्यांची बाळंतपणं होऊ देत, मग काय आम्ही ते सगळं व्यवस्थित करतो। खरंच अशी पडद्यामागची कुठली पटकथा लिहिली जाते, त्याच्यातले काय डायलॉग्स आहेत, नेमकी कथा काय तुमच्यापर्यंत काही पोहोचली का? नाही बाबा, संजय राऊतांनाच माहीत असेल। त्यांचं काय आता पुस्तक पण येत आहे ना, नरकातला स्वर्ग, तर स्वर्गातली स्वप्न असं पण एखादं पुस्तक असू शकतं। मला वाटतं ते लिहिण्याचं काम चालू असेल त्यांचं। म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणं, युतीच्या चर्चा ही दिवा स्वप्न पाहतायत संजय राऊत असं तुमचं म्हणणं आहे? ना, मी म्हटलं जसं आता तेच म्हणाले ना पटकथा लिहितायत वगैरे, तर म्हटलं त्या पटकथेचं नवीन रूप असेल स्वर्गातलं स्वप्न वगैरे, असं काही असू शकतं। पण संजय राऊत असंही म्हणतायत की या बाकीच्यांची बाळंतपणं होऊ देत, आमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि सकारात्मक आहोत, कुठेतरी आशावादी आहेत संजय राऊत युतीबाबत। संजय राऊतांनी काय विचार करतात, काय त्यांनी विचार काय करावा, काय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। जोपर्यंत माझ्या पक्षाचा प्रश्न आहे, आमच्याकडे ना कोणाचा प्रस्ताव आलेला आहे ना कोणी काही पाठवलेलं आहे, त्यामुळे आमच्याकडनं तरी आम्ही आमची पक्षाची महानगरपालिकेची तयारी चालू केलेली आहे आणि ती आम्ही करतोय। राज ठाकरेंनी आपल्याशी काही संवाद साधलेला आहे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत का की युती संदर्भात नेमकी आता भूमिका काय असेल? कारण चर्चा वारंवार होतात, या आधी सुद्धा चर्चा झालेल्या आहेत, मात्र कुठलंही फायनल आउटपुट, अंतिम उत्तर जनतेपर्यंत पोहोचत नाही। तुम्ही सुद्धा मागे म्हटला होतात की आम्ही मागच्या वेळेस प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही। यावेळेसची काय अपेक्षा आहे? यावेळेस तुमच्या बाजूने प्रयत्न होणार का युतीबाबत, उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याबाबत? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं की 2017 असेल किंवा 2014 असेल, बघा तुम्ही ह्याच्यापाठी त्यांचा जो कावा होता शिवसेना उभाटाचा, तो आपण समजून घेतला पाहिजे। तो 2017लाही तोच होता आणि 2014ला होता। दोन्ही वेळा परिस्थिती अशी होती की त्यांची भाजपची युती तुटली होती। 2014च्या विधानसभेला पण युती तुटली होती आणि 2017च्या महानगरपालिकेला पण तुटली होती आणि त्यांना असं वाटत होतं की आमची कुठे भाजपबरोबर युती होऊ नये, या दृष्टिकोनातून त्यांनी ती चालवलेली खेळी होती त्यावेळेला। मला असं वाटतं की आमची काही तशी युती होणारच नव्हती, पण त्यांना असं वाटलं होतं, त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने केलं असेल। त्यावेळेला पुढे आले 2 पावलं आणि मग फोन उचलायचे बंद आणि मग कॉन्टॅक्टच तोडून टाकायचं। तर फोन न उचलण्याची त्यांचा जुना आजार आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही हा मोठा प्रश्नच आहे। पण आता तुम्ही जे म्हणताय की काय, मला असं वाटतं तो जो इंटरव्ह्यू बघितला सन्माननीय राजसाहेबांचा आपण पूर्णपणे, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये कुठेही आपण राजकीयदृष्ट्या एकत्र आली पाहिजे, आपली राजकीय युती झाली पाहिजे वगैरे असं कुठलंही स्टेटमेंट किंवा असा अर्थ त्या इंटरव्ह्यूमधनं निघतो असं मला तरी वाटत नाही। मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी एकंदरीत आपण एकत्र यायला हवं किंवा सगळे इगो किंवा सगळे प्रश्न आपण बाजूला ठेवायला हवेत असं दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे। याचाच अर्थ महाराष्ट्राची जनता तरी असा काढते की राजकीयदृष्ट्या हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायला हवेत। याची चर्चा कोणाकडूनच सुरू होताना का दिसत नाही? पुन्हा एकदा इगोज आड येत आहेत? मी तुम्हाला म्हटलं तसं की तो जो इंटरव्ह्यू होता त्याच्यात साहेब असं म्हणाले, खरं तर सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एक पक्ष काढावा असं ते म्हणाले। म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक सकारात्मक विचार होता, पण असं काही शिवसेना मनसेनी यायला पाहिजे। उलट ते म्हणाले सगळ्या मराठी माणसांनी महाराष्ट्रापेक्षा
आपापसातली भांडणं मोठी आहेत ना. सगळ्या मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकत्र यायला पाहिजे. त्याच्यात शिवसेना पण आली, भारतीय जनता पक्षातले पण आले, शिंदे गटातले पण आले, RPI मधले पण आले, आपल्या आंबेडकर साहेबांच्या पक्षातले पण आले, सगळेच आले. मराठी माणसं म्हणून महाराष्ट्रावर जेव्हा एखादं संकट आहे तेव्हा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ह्याच्यात युतीची चर्चा किंवा उबाटा मनसे एकत्र अशी चर्चा त्या इंटरव्ह्यूमध्ये केल्याचं मला तरी कुठे आढळलं नाही. आता प्रत्येकाने काय अर्थ काढावा, हा लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. राज ठाकरेंनी या सगळ्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्यात की निवडणुकीकरता जोमानं कामाला लागा हे तर आहेच, मात्र मग युतीच्या प्रश्नामध्ये लक्ष घालू नका असं काही म्हटलं त्यांनी? युतीच्या संदर्भात त्यांनी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले नाहीत. आम्हाला तयारी करायला सांगितलेली आहे आणि आम्हालाही माहिती आहे की आपण आपल्या पक्षाची आम्ही तयारी करतोय. युतीच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचाच झाला तर तो राजसाहेब योग्य वेळी घेतील. त्यामुळे आम्हीही काही विचारायला गेलेलो नाही ना की युतीचं काय किंवा काय. आम्ही आमची तयारी करतोय. आमच्या आत्तापर्यंत मुंबईमध्ये आमची जी केंद्रीय समिती आहे त्यांनी आत्तापर्यंत 600च्या वर बैठका आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, गटाध्यक्षांच्या, उपशाखाध्यक्षांच्या, शाखाध्यक्षांच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये अमित ठाकरे आले, बाळा नांदगावकर साहेब आले, नितीन सरदेसाई आले. या सगळ्यांनी आत्तापर्यंत 600 बैठका घेऊन झाल्या. त्यामुळे आमची तयारी चालू आहे. बरं, पण समोरून प्रस्ताव आला उद्धव ठाकरेंच्या बाजूनं तर काय प्रतिसाद असेल? मला असं वाटतं जर तरच्या प्रश्नांना काही उत्तरं नाहीये. जर आला तर काय, तर अजून आलाच नाही टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज तरी नाही आलाय. आता त्यात मनातल्या मनात जर कोणी दिलं असेल तर माहित नाही मला. बरं, मध्यंतरी उदय सामंत तर आमच्या प्रतिनिधी मनोज पाठक संदीप देशपांडेंबरोबर बोलतात आणि मनसेची नेमकी भूमिका या संदर्भातली काय आहे ते आपण जाणून घेतो.